नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या खास ब्लॉगमध्ये. आज आपण भेट देणार आहोत मुंबईतील तीन सुंदर आणि शांत समुद्र किनाऱ्यांना, मारवे, दानापानी आणि एरंगल. आणि गंमत म्हणजे हे तिघेही अगदी एकाच भागात, म्हणजेच मालाड वेस्टच्या परिसरात आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपण आजच्या ब्लॉगची. इथे येण्यासाठी मालाडवरून रिक्षा किंवा 272 क्रमांकाची बस घेऊन तुम्ही मारवे बीच, अक्सा बीच, दानापानी बीच आणि एरंगल बीचला जाऊ शकता. तर मित्रांनो, लेफ्टला जो रस्ता जातो तो दानापानी बीच आणि अक्सा बीचला जातो आणि राईटला जो रस्ता जातो तो मारवे बीच कडे जातो. तर आपण तुम्हाला आधी दाखवतो आहे मारवे बीच. मारवे बीच चौपाटी आधी तुम्हाला आम्ही दाखवू आणि ह्या प्लेस वरती येऊन किती बीच आपण एक्सप्लोर करू शकतो हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर चला, लेट्स गो. मारवे बीच राईट मारल्यानंतर जास्त काही लांब नाही. राईट मारल्यानंतर 2 ते 5 मिनिटावरतीच आपला मारवे बीच आहे. आजचे जे आपले रायडर आहेत ते प्रतीक्षा आंबेकर. बघा, राईट मारल्यानंतर लगेच 2 मिनिटावरती जे आहे ते मारवे चौपाटी आले. या बीच वरून तुम्ही दुसऱ्या पलीकडच्या बीच वरती जाऊ शकता, जे की मनोरी आयलंड आहे. ते देखील तुम्ही जाऊ शकता. मॉर्निंगला जर तुम्ही इथे याल तर इथे तुम्हाला मच्छी वगैरे बघायला भेटेल. इकडे गेले पुढे ते जरा पुढपर्यंत बघा, अशी ही पसरलेली मारवी बीच आहे. अशी ही पसरलेली मारवी बीच आणि हा जेट्टीचा रस्ता आहे. तुम्हाला आता जेट्टी सुद्धा मी दाखवतो इथूनच. त्या पलीकडे जे आहे ते मड आयलंड आहे, त्याची व्हिडिओ सुद्धा आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मी कॅप्शन मध्ये मेन्शन करतो ती व्हिडिओ. गोला वगैरे सुद्धा आहे आणि इथूनच जे आहे ते तुम्ही पगोडाचं दर्शन करू शकता. हा बघा, समोर जो आहे तो पगोडा आहे. इथे सुद्धा तुम्ही या बोटीतून जाऊ शकता. हे बघा मित्रांनो, ही फेरी आहे. ही तुम्हाला सरळ मनोरीकडे घेऊन जाते. एवढाच अंतर आहे. 30 रुपीज चार्जेस आहेत फेरीचे आणि पर पर्सन 10 रुपये. तर हा होता आपला मारवी बीच. आता आपण इथून निघूया, आपण पुढे जाऊया दानापानी बीच कडे. लेट्स गो. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत अक्सा बीच कडे. आता आम्ही तुम्हाला अक्सा बीच दाखवतो. एका दिवसामध्ये आपण किती प्लेस कव्हर करू शकतो, एका दिवस पण नाही, 2 ते 3 तासामध्ये किती प्लेस आपण कव्हर करू शकतो हे तुम्हाला आता आम्ही दाखवणार आहोत. ऍक्च्युली मित्रांनो, इकडचे जे बीच आहे ते एकदम जवळ आहेत. जास्त लांब नाहीये ते बीच. म्हणजे नाही बोलून 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती ते बीच आहेत. म्हणून आपण जे आहे ते एका दिवसामध्ये कव्हर करू शकतो किंवा 3 ते 4 तासामध्ये सुद्धा कव्हर करू शकतो. चला, लेट्स गो. पावसाचे दिवस आहेत त्याच्यामुळे मित्रांनो बघा, रस्ता एकदम क्लीन आहे. रस्त्यावरती पाणी सुद्धा आहे आणि बघू शकता तुम्ही ह्या साईडला जे आहे ते ऊन आहे, परंतु त्या साईडला बघा पावसाचे ढग जे आहेत ते दिसत आहेत. पाऊस पडण्याची शक्यता आहे त्या साईडला, त्या परिसरामध्ये. आणि या परिसरामध्ये बघा एकदम ऊन, सूर्य बघा. 271 बस. मित्रांनो, सरळ रस्त्यावरून आल्यानंतर हा बघा, हा राईट आहे. हा राईट जो आहे तो आपल्याला आता दाणावाणी बीच कडे घेऊन जातो. इथूनच सरळ जे आहे ते दानापानी बीच आहेत. आणि आपले फॉलोअर जे आहेत ते गेले, त्यांनी ओळखलं आपल्याला लांबूनच. हे आपले फॉलोअर आपल्याला हेल्प करतात आणि अशीच त्यांच्यासाठीच आपण असे असे नवीन नवीन प्लेस घेऊन येतो. बघा मित्रांनो, आपण कुठे दुसऱ्या प्लेस मध्ये नाही, आपण मालाड मध्येच आहोत. आणि असा सुंदर असा नजारा, सुंदर असे रास्ते आपल्याला घेऊन चालले दानापानी बीच कडे. हा बघा, एकदम या बीच वरती तुम्ही जे आहे ते बघा, इथे बसून खाऊ शकता, मके खाऊ शकता, वडापाव खाऊ शकता, तुमच्या मित्रांसोबत बसू शकता, तुमच्या गर्लफ्रेंड सोबत इथे येऊन बसू शकता. फॅमिली सोबत इथे सुद्धा बसण्याची सोय आहे. बघा, इथे खाण्यासाठी वगैरे सुद्धा सोयी आहेत. तुम्हाला मका वडापाव वगैरे जे पण काय पाहिजे असेल ते सर्व आहे. थंड वगैरे पाहिजे असेल ते पण आहे.
अंड्याची वगैरे दुकानं आहेत. काय नाहीये इथे, सर्वच आहे इथे. तुम्हाला काय पाहिजे ते फक्त कमेंट मध्ये सांगा, ते पण तुमच्यासाठी आम्ही आणू. मित्रांनो, हा बघा सुंदर असा बीच तुमच्या समोर आहे. हा बीच आहे दानापानी बीच. अत्यंत सुंदर. आणि इथे जे आहे ते जास्त माणसं पण येत नाही. तुम्ही इथे क्रिकेट वगैरे सुद्धा खेळू शकता. बघा इथं लेस क्राऊडेड बीच आहे हा. आणि अतिशय सुंदर आहे. इथून सनसेट बघायला सुद्धा बघा खूप मजा येते. आता पावसाचा टाइम आहे, पण या परिसरामध्ये जे आहे ते पाऊस नाहीये. बहुतेक सनसेट होईल आज असं वाटतंय, पण पावसाचं काही सांगू शकत नाही, कधीही पडू शकतो पाऊस. बघा इथे लहान लहान पोरं जे आहे ते क्रिकेट सुद्धा खेळतायत. बघू शकता तुम्ही. झूम करून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, लहान पोरं जे आहे ते इथे क्रिकेट खेळतायत. अत्यंत सुंदर. वाव मित्रांनो, क्लायमेट बघा किती सुंदर आहे. जर तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करताय तर तुम्ही या साईडला नक्की या दानापानी बीचला. अत्यंत सुंदर सुंदर असे बंगलो तुम्हाला बघायला भेटतील. आणि माझ्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करा मित्रांनो, फॉलो करा. जर तुम्हाला वाटतंय की असा बंगलो माझ्याकडे पण असावा, तर जेवढं होईल तेवढं आपल्या व्हिडिओला फॉलो करा आणि शेअर करा. वातावरण आजचं जे वातावरण आहे ते छान आहे आणि मजा येईल. चला असं बघूया आपण अजून किती बीच कव्हर करू शकतो आजच्या दिवसामध्ये. अजून पण पुढच्या साईडला जे आहेत ते अजून 2-3 बीच आहेत. ते जास्त कोणाला माहिती नाहीये ते बीचेस. ते जे पण काही बीचेस आहेत ते फक्त तुमच्या एक्सप्लोरर सॅमलाच माहिती आहे. आणि तिकडे त्या बीचवरती खूप कमी लोक जातात. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी इकडचे बीच घेऊन आलोय. दानापानी बीच, मार्वे बीच आणि अजूनच आहे पुढे दाखवणार तुम्हाला मी. घाबरू नका तुम्ही. स्टे ट्यून. ही व्हिडिओ संपूर्ण बघा. आज तुमच्यासाठी मुंबई मधले खूप सुंदर असे छान आणि एकदम प्रायव्हेट बीचेस मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. चला, लेट्स गो. पब्लिक बीच बीच आहे पब्लिक, पण तो प्रायव्हेट मध्येच काउंट होतो कारण इथे जास्त लोक नाहीयेत. बाकीच्या ठिकाणी जर तू जाशील ना तर बघशील ना केवढी कचरा असते. इकडे बघा फक्त कपल्स. ऍज अ कपल म्हणून तुम्ही येताय तर तुमच्यासाठी एकदम एकदम पर्सनल, एकदम प्रायव्हेट. भाई ये तो पोरं पोरं कपल आहेत. तर मित्रांनो, हा आहे आपला दानापानी बीच. आणि या बीच वरती जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही बिंदास या. काही टेन्शन नाही या बीच वरती. सेफ बीच आहे. कपल लोकांसाठी जे आहे ते इकडची जागा आहे ती कपल लोकांसाठी ठेवले. आणि इकडची जी जी जागा आहे ती फॅमिली लोकांसाठी ठेवले. तर तुम्ही मित्र म्हणून सुद्धा येताय तर बिंदास या. आणि पिणाऱ्यांसाठी सुद्धा सोय आहे. इथे पिणारे सुद्धा येतात. संडेला इथे फुल एन्जॉयमेंट असते. डीजे वगैरे लावून बाहेर, डीजे म्हणजे गाडीमधलं स्पीकर वगैरे लावून ते लोक मजा करतात. चला, लेट्स गो. हा झाला आपला दानापानी बीच. चलो मित्रांनो, हा होता दानापानी बीच, तुम्ही बघितलात. आता आपण चाललोय दानापानी बीच वरून. पुढेच अजून एक बीच आहे. त्या बीचचं नाव आहे एरंगल बीच. चला आता तुम्हाला तो बीच दाखवतो. तर बघा इथून बाहेर दानापानी बीचच्या इथून बाहेर आल्यानंतर आहे ना, लगेचच पुढे जाऊन जे आहे ते राईट आपल्याला घ्यायचंय. राईट घेतल्यानंतर आपण जाणार मिरामार बीच साईडला, किंवा मड आयलंड बोलतात, ते पण राईट साईडलाच आहे इथून. चलो लेट्स गो. हे बघा असे हॉटेल्स आहेत. लक्षात ठेवा ना, रस्त्यामध्ये जागोजागी अशा व्हॅनिटी आहेत, कारण ह्या प्लेस वरती जे आहे ते फक्त शूटिंग होते. शूटिंग साठी जागा खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सेट्स वगैरे सुद्धा आहेत. हे बघा इथे सुद्धा कोणते तरी एक शूटिंग चालू आहे. ते जे आहे ते तुम्ही बसने सुद्धा येऊ शकता. हे बघा बस पूर्ण मड जेट्टी पर्यंत जाते. 271 बस. हे बघा मित्रांनो, तर मित्रांनो हे बघा द रिट्रीट रिसॉर्ट. जर तुम्ही या ठिकाणी स्टे करण्यासाठी येता आणि तुमचा बजेट जे आहे ते खूप जास्त आहे, तर या हॉटेलमध्ये तुम्ही नक्की या. इकडचा जो रेट आहे तो अप्रॉक्स 10,000 पर्यंत आहे. किंवा तुम्ही ऑनलाईन बुकिंग वगैरे सुद्धा करून येऊ शकता.
फुटबॉल वगैरे खेळण्यासाठी इथे ग्राउंड आहे. ओ वाव, एकदम भारी असा. या इथे जे आहे ते नेहमी एव्हरी सॅटर्डे संडे पावसामध्ये वगैरे इथे फुल फुटबॉलचे जे आहे ते मॅचेस होतात. रस्ता बघा मित्रांनो, एकदम सुंदर असा रस्ता. आणि ह्या रस्त्यावरती जे आहे ते गाडी चालवायला खूप मजा येते. फक्त मागे किरकिर करणारी माणसं नसली पाहिजेत. ते नुसते फोनवरती असतात, किरकिर करतात, दिमाग खातात, तर त्यांना घेऊन येऊ नका. तर मित्रांनो, पुढे बघा लेफ्ट साइडला आहे वेलंकनी विला आहे. वेलंकनी विलाच्या इथूनच पुढे एक छोटासा बघा राईट आहे. हा राईट आपल्याला घ्यायचा आहे. हा छोटासा राईट घेतल्यानंतरच पुढे जाऊनच, छोटासा राईट घेतल्यानंतर आहे ना मित्रांनो, पुढे जाऊन हे बघा लेफ्ट साइडने जे आहे ती एक गल्ली जाते छोटीशी. बघा मित्रांनो, ही छोटीशी गल्ली आहे, जास्त कोणाला माहिती नाही, खूप कमी लोकांना माहिती आहे. ही छोटीशी गल्ली मधून आपण आल्यानंतर आहे ना, समोरच डायरेक्ट बीच ऍक्सेस आहे मित्रांनो. ऍक्सेस माझ्या गाडीचं नाव सुद्धा आहे, माझ्या बायकोच्या गाडीचं नाव आहे ऍक्सेस. आणि हे बघा समोरच डायरेक्ट हा जो आहे तो बीच आहे. ऍक्च्युली माझ्या बायकोला सुद्धा माहिती नव्हतं, ती बोलते समोर नाही पार्किंग आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही, या छोट्याशा गल्लीमधून आल्यानंतर डायरेक्ट जो आहे तो आपल्या समोरच येतो बीच. हा आहे वेलंगणी बीच, एकदम सुंदर. कचरा जे आहे ते झाले बघा पाऊस. पाऊस मित्रांनो, थोड्या टायमा अगोदर आपण जेव्हा दानापाणी बीच वरती होतो तेव्हा ऊन होतं एकदम. आणि आता बघा समोर जे आहे ते पावसाचे बादल जे आहेत ते काले बादल आले आहेत. या बीच वरती बघा लहान लहान पोरं सुद्धा आहेत. कचरा जो आहे तो वाढलाय, कारण पाणी जे आहे ते कचरा बाहेर फेकताय सध्या. पण बघा डायरेक्ट बीच ऍक्सेस मित्रांनो, तुम्हाला चालायची काही गरज नाही. बघा ही गल्ली, जर तुम्ही ही गल्ली विसराल तरी व्हिडिओ सेव्ह करा आणि लक्षात ठेवा. बघू शकता मित्रांनो, हा आहे बेलंकनी बीच, एकदम सुंदर आहे. इथे बघा लहान लहान पोरं जे आहेत ते फुटबॉल वगैरे खेळत आहेत. तुम्ही सुद्धा येऊन या बीच वरती फुटबॉल वगैरे घेऊ शकता. ही पोरं दर सॅटर्डे संडेला ही पोरं असतात. आम्ही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा ह्या प्लेस वरती लोक फुटबॉल वगैरे खेळत असतात. तुम्ही सुद्धा या, फुटबॉल घेऊन या, क्रिकेट घेऊन या, बॅटबॉल घेऊन या, जे जे पाहिजे ते घेऊन या आणि इथे येऊन मजा करा. अत्यंत शांत बीच आहे हा, आणि जास्त कोणाला माहिती पण नाही. लोक फक्त दानापाणी बीच पर्यंतच येतात आणि जातात. पण त्या पुढे पण असे सुंदर सुंदर बीच आहेत जिथे फक्त तुम्ही खेळायला वगैरे येऊ शकता. तर नक्की या या बीच वरती. चला, अशा प्रकारे आपण आजचा जो आपला दिवस आहे तो इथेच एंड करूया. 3 बीच जे आहे ते आपण आज कव्हर केले. आणि जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि तुम्हाला कोणता बीच आवडला हे कमेंट मध्ये नक्की सांगा.